एका 14 वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या 4 जणांनी अत्याचार केला। त्या धक्क्यातून मुलगी सावरली नसतानाच तिच्या वडील आणि 2 भावांनीही तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मुंबईच्या मुलुंडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी पीडित मुलीचे वडील आणि एका भावाला अटक केली आहे। तिचा दुसरा भाऊ आणि अन्य एक इसम फरार आहे। पीडित मुलगी बाल कल्याण समितीच्या ताब्यात असताना तिने ही माहिती दिली आहे। पीडित मुलीवर 2024 मध्ये झालेल्या बलात्काराची माहिती तिच्या कुटुंबाला होती, मात्र त्यांनी तिला धीर देण्याऐवजी तिचाच गैरफायदा घेतला। तिचे 42 वर्षांचे वडील तसेच 17 आणि 16 वर्षाच्या भावानेही तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला। याच परिसरातील आणखी एका 50 वर्षीय व्यक्तीनेही तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती मिळते। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। मीनाक्षी, अतिशय धक्कादायक बातमी ही समोर येते। निश्चितच खरं तर आपण पाहतोय की 14 वर्षाची ही मुलगी आहे आणि तिच्यावरती आपण पाहतोय 2000 मध्ये झालेल्या बलात्काराच्या या सगळ्याच माहितीची तिच्या कुटुंबांना होती आणि तरी सुद्धा तिच्याच कुटुंबातील आणखीन काही जणांनी देखील तिच्यावरती बलात्कार केलेला आहे। तिचे वडील असतील किंवा मग तिचे भाऊ असतील यांनी देखील तिच्यावरती तशाच पद्धतीचा अत्याचार केलेला आहे। मात्र जवळपास आपण पाहतोय की या प्रकरणामध्ये मुलुंड पोलिसांनी या पीडित मुलीच्या वडिलांना आणि एका भावाला अटक केलेली आहे। तर यामध्ये अद्याप तिचा जो दुसरा भाऊ आहे आणि अन्य एक इसम जो आहे तो फरार आहे। म्हणजे 2 आरोपी यामध्ये अद्याप फरार आहेत आणि त्यामध्ये आता मुलुंड पोलीस जे आहेत त्यांचा शोध घेत आहेत। तर आपण पाहतोय की ही पीडित मुलगी जी आहे ती बाल कल्याण समितीच्या ताब्यात होती आणि त्यावेळी या सगळ्याच बाबतची माहिती जी आहे ती या मुलीने सगळ्यांना दिली असल्याची समोर येत आहे। मात्र सध्याच आपण पाहतोय की जानेवारी ते नोव्हेंबर म्हणजे ह्या जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये आणि याच कालावधीमध्ये तिच्यावरती वडिलांनी आणि भावांनी बलात्कार केला होता असं पोलिसांचं म्हणणं आहे। पण त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की आता यामध्ये पकडण्यात आलेले आरोपी तिचा वडील आणि तिचे भाऊ यासोबतच इतर 2 आरोपी असलेले आहेत। त्यामध्ये यांची आता पोलिसांकडून तपासणी केली जात आहे। सोबतच त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना सध्या अटक देखील करण्यात आलेली आहे। जी, धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।